भुजबळजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। आज आपण बघितलं बाळासाहेब ठाकरेंचा दुसरा स्मृतिदिन आहे। बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन होता तेव्हा तुम्ही शिवाजी पार्कवर जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन सुद्धा केलेलं होतं आणि आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या साक्षीनं आपण बघितलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। तुम्ही सुद्धा हे दृश्य पाहिलं असेल, काय आहे तुमच्या मनात? तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची कोणती आठवण येते? सर्वप्रथम मी बाळासाहेबांच्या ह्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मनपूर्वक माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो। मी जे पाहिलं की राज ठाकरे तिथे गेलेले आहेत स्मृतिस्थळावर आणि तिथे त्यांनी आदरांजली वाहिली आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ती चर्चा वगैरे करतायत। एक चांगलं चित्र जे आहे महाराष्ट्राच्या मराठी जी जनता जी आहे याच गोष्टींची खरं म्हणजे जे आहे या वेळेचे जे आहे ते अपेक्षा करत होते, वाट पाहत होते की काही ना काही कारणामुळे हे दोघे भाऊ जे आहेत एकत्र यायला पाहिजेत। ही बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा मनोमन इच्छा होती आणि आमच्यासारखे जे बाळासाहेबांचे म्हणजे आज जरी नाही तरी 25-25 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले आमच्यासारखे अनेक लोकांची आंतरिक इच्छा होती की हे दोघे भाऊ जे आहेत हे एकत्र आले पाहिजेत। आज काही का असेना, काही का कारण असेल साहेबांच्या स्मृतिदिनाचं, परंतु हे दोघे जण एकत्र आलेले आहेत। मला असं वाटतं यानंतर सुद्धा कदाचित हे जर असे सतत वारंवार जे भेटत जातील आणि त्याच्यामध्ये जर सातत्य राहील तर एक दिवस असा येईल निश्चितपणे की ज्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता जे अपेक्षा करते आहे ह्या गोष्टी ज्यात घडून येतील। छगन भुजबळजी, तुम्ही आता राष्ट्रवादीचे नेते आहात, आधी तुम्ही शिवसेनेमध्ये होतात। शिवसेना आता विरोधी पक्षामध्ये आहे, तुम्ही भाजपच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, स्थिर सरकारसाठी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर तुम्ही आता विरोधक आहात, पण तुम्ही सुद्धा म्हणताय की मनोमन असं वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। सगळ्या शिवसैनिकांनी ही भावना बोलून दाखवली की राज ठाकरे पहिल्या स्मृतिदिनाला जर तिथे आले असते तर आम्हाला अधिक बरं वाटलं असतं। तुम्हाला काय वाटतं, हे दोघं एकत्र यायला उशीर झालाय का? असं आहे ना की हिंदीमध्ये म्हटलं देर आहे दुरुस्त आहे, झाला असेल उशीर, पण आता त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण सगळ्या मागे टाकल्या पाहिजेत। आणि आज जर त्यांची भेट झाली असेल, आज जर राज ठाकरे ते गेले असतील आणि एक चर्चा त्यांची जर झाली असेल, काही सुखदुःखाच्या गोष्टी चर्चा झाली असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि एक वर्षापूर्वी नाही आलं या गोष्टी ज्या आपण विसरून गेलो पाहिजे। आज ज्या घटना घडत आहेत त्या घटना ज्या आहेत आशादायी आहेत शिवसैनिकांच्या दृष्टीने सुद्धा आणि ठाकरे कुटुंबियांवर जे प्रेम करतात त्यांच्या दृष्टीने सुद्धा आजची घटना ही महत्त्वाची आहे, एवढंच मला वाटतं या प्रसंगी। छगन भुजबळजी, तुम्ही जे वारंवार म्हणताय की ही घटना महत्त्वाची आहे, दिलासादायक आहे, तुम्हाला खूप बरं वाटतंय, सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुमच्यासारख्या विरोधकांचं नुकसान होऊ शकतं आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय। जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले, त्यांनी मनसे हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्यानंतर तुमची उद्धव ठाकरेंशी आणि राज ठाकरेंशी वारंवार भेट झाली असेल, तुम्ही सुद्धा या दोघांना हेच सांगायचं? ज्या दिवशी खरं म्हणजे त्यांनी ठरवलं होतं राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या बाहेर पडायचं म्हणून, त्या दिवशी खरं म्हणजे शिवसेना सोडून मला 12 वर्ष झालेली होती आणि मी पुण्याकडे चाललेलो होतो आणि मला कळल्यानंतर मी पहिल्यांदा 12 वर्षानंतर या दोन्ही भावांना फोन केला आणि सांगितलं मी आतापर्यंत बोललो पण आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक 8 दिवस गप्प बसा। गप्प 8 दिवस नाही, 4 दिवस 5 दिवस कदाचित तुम्ही दोघेही गप्प जर राहिला तर 5 दिवसामध्ये परत एकदा जी आहे विचारधारा बदलू शकते आणि आज जे बाजूला व्हायचं जे काही मनात येत आहे ते कदाचित जे आहे टळून सुद्धा जाईल। राहिले 2-4 दिवस जे आहेत हे सगळे गप्प राहिले, परंतु ते काही शेवटी काही टळलं नाही आणि राज ठाकरे बाहेर पडले। पण तेव्हापासून मी सातत्यानं सांगतोय की हे दोन्ही भाऊ जे आहेत एकत्र आले पाहिजेत। मी म्हणजे ज्यावेळेस सत्तेत होतो त्यावेळेला सुद्धा आणि आज तर बोलतोच आहे, पण सत्तेत होतो तेव्हाही बोलतोय, सत्तेत नाही तेव्हा सुद्धा बोलतोय आणि मी आज बोलतोय असं नाही, वर्षानुवर्ष ही गोष्ट जी आहे मी बोलतो आहे की या दोन भावांनी ज्या एकत्र यायला पाहिजे। अर्थात बाळासाहेब असताना जर हे दोघे भाऊ एकत्र आले असते तर त्यांना स्वर्गाहून जास्त आनंद झाला असता,
असं मला स्वतःलाच वाटतं. बरोबर आहे. छगन भुजबळजी, तुम्ही बाळासाहेबांना अगदी जवळून ओळखता आणि तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी बाळासाहेब किती अटॅच्ड होते, त्यांची किती आस्था होती या दोघांच्या बद्दल. पण आत्ताचा जो संदर्भ आहे तो विधानसभा निवडणुकीचा संदर्भ आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामधली 25 वर्षांची मैत्री तुटली, युती तुटली आणि यानंतर उद्धव ठाकरे भाजपवर टीका करत होते, राज ठाकरे टीका करत होते. कुठेतरी भाजपच्या वागणुकीमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुखावले गेले, शिवसैनिक दुखावले गेले आणि या वातावरणामुळे हे दोघं एकत्र आलेत असं तुम्हाला वाटतं का? एक म्हणजे जर बाळासाहेब असते तर भाजप आणि शिवसेना हे दोघे वेगळे झाले असते असं मला वाटत नाही. किंबहुना बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर दोन्ही पक्षाच्या लोकांनी जे त्यांचं ऐकलं असतं आणि त्यांची युती तुटली नसते असं मला स्वतःला वाटतं. किंबहुना बाळासाहेबांच्या समोर युती तोडण्याचं धाडस कुणालाच झालं नसतं. परंतु दुर्दैवानं बाळासाहेब नाहीत. त्यामुळे सगळा ताणतणाव निर्माण झाला. तिकीट ज्या उमेदवारांचे किती उमेदवार कुणाला द्यायचे, कुणी किती उमेदवार उभे करायचे यावरून, किती सीट कुणी लढवायच्या यावरून हे सगळं झालं नसतं. त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्याच्यातून जो आहे निश्चितपणे मध्यम मार्ग काढला असता. दोघांनी सुद्धा दोन्ही पकडच्या लोकांनी तो स्वीकारला असता. पण तिथून जी काही सुरुवात झाली आणि मग ती सगळी जी आहे गाडी जी आहे भरकटत गेली आणि बाळासाहेब असतं मला नाही वाटत की केवळ एकच मंत्रिपद शिवसेनेला तिकडे दिल्लीत मिळालं असतं. जास्ती मंत्रिपद सुद्धा मिळाली असती. किंबहुना आज ज्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आहेत ती परिस्थिती बाळासाहेब असताना निश्चितपणे उद्भवली नसती असं मला वाटतंय. दुर्दैव आहे की बाळासाहेब आज नाहीत आणि या सगळ्या घटना घडत्या. कोण चूक कोण बरोबर यामध्ये मी जात नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की साहेब असते तर आज हे सगळं झालं नसतं. परंतु आपण आता त्याला काही अर्थच नाही. हे असतं तर असं झालं असतं, ते असतं तसं झालं, काही का असेना. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर दोघे भाऊ एकत्र भेटत आहेत ही एक वेगळी आणि अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे असं मला वाटतं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी थोडी बातचीत केली आणि असं सांगितलं की हे दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र त्यांनी यायला हवं आणि त्यांना कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं, मराठी माणसाचं किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचं फक्त हे दृश्य बघून समाधान झालेलं नाहीये, यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र यावं असं सगळ्यांना वाटतंय, यावर तुमचं मत काय? असं आहे की ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारे आमच्यासारखं सगळ्यांना वाटतं, शिवसैनिकांना वाटतं, सगळ्यांना वाटतं. परंतु हेही खरं आहे की जोपर्यंत हे दोघे भाऊ हे ठरवत नाही एकत्र यायचं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे या दोघांनीच ठरवलं पाहिजे परिस्थितीचा विचार करून, लोकांच्या ज्या आहे ज्या अशा आकांक्षा आहेत त्याचा आदर करून ह्या दोन्ही भावांनी जे आहे परस्परांशी ठरवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, विचारविनिमय केला पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे. ही जी लोकांची इच्छा आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की बाळा नांदगावकर जे म्हणाले की कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही, मध्यस्थ असून काही उपयोग होणार नाही. यांनी स्वतःच्या मनाशी दोघांनी ठरवलं पाहिजे एकत्र यायचं, तरच ते शक्य आहे. बरोबर आहे. दोघांनी ठरवलं तरच एकत्र येऊ शकतात हे. पण छगन भुजबळजी, लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणुकीमध्ये थोडा टीकेचा जोर कमी होता, पण याआधी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर अगदी कडवी टीका केलेली आहे. या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल थोडासा राग आहे, द्वेषाची भावना आहे आणि कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले तरी कुठेतरी त्यांच्या दोघांमध्ये एक मानसिक अंतर अजूनही असतं. अशा स्थितीमध्ये हे एकत्र येऊ शकतात का? दोघे शेवटी भाऊ भाऊच आहेत ना. आणि बाळासाहेबांनी दोघांवर अतिशय मनापासून प्रेम केलेलं आहे. आणि चीन अमेरिका जर एकत्र येऊ शकते, ते एकमेकाची लढाया करून ते एकत्र बसू शकतात. रशिया अमेरिका बसू शकतात. एका घरातली दोन माणसं आहेत, लहानाचे मोठे एकत्र झालेले आहेत. ठीक आहे, पक्ष वेगवेगळे असतात, त्या पक्षाच्या प्रचार करताना दोन शब्द इथून जातात, दोन शब्द तिथून जातात, म्हणून ते काही फारसं मनामध्ये ठेवायचं असं नाही. जे झालं असेल सगळं मागे टाकलं पाहिजे. अरे मोठमोठे दुश्मन जे आहेत ते एकत्र येऊ शकतात, तर हे दोघे सख्खे भाऊ म्हणजे
सख्खे चुलत भाऊ आहेत. कारण मग चुलत भावापेक्षाही सख्या भावापेक्षाही जास्त जवळचे. प्रेम असणारे दोघे जण दोघे आहेत. मग अशा वेळेला काहीही अडचण यायचं काही कारण नाही. बाकी राजकारणामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं की इतर वेळेला सुद्धा आपण बोलतो. काही वेळेला जे आहेत मर्यादेच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही भाष्य होऊन जातं. पण ते काही जास्त मनावर घ्यावं, मनात ठेवावं असं मला काही वाटत नाही. छगन भुजबळजी, तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण अतिशय जवळून पाहिलेलं आहे. शिवसेनेमधून असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमधून असेल. जर का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, शिवसेना आणि मनसे एकत्र आलं, तर महाराष्ट्राचं पूर्ण राजकीय समीकरण बदलून जाईल असं तुम्हाला वाटतं? अगदी वस्तुनिष्ठपणे उत्तर अपेक्षित आहे. एक म्हणजे जे आहे की दोघांमध्ये विभागलेली शक्ती जी आहे ती एकत्र आल्यानंतर ती 1+1 बरोबर 2 होणार नाही. कदाचित 1+1 11 सुद्धा होऊ शकेल. आणि म्हणून दोघांनी एकत्र आल्यानंतर निश्चितपणे जे आहे अतिशय एक मजबूत शक्ती जी आहे महाराष्ट्रामध्ये उभी राहील, एवढं निश्चितपणे मला असं वाटतं. अर्थात त्याच्यानंतर काय होईल राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये, हे काय मी सांगू शकणार नाही. परंतु शक्ती मात्र जी आहे त्यापेक्षाही दोघांची अतिशय मजबूतीनं वाढेल असं मला स्वतःला वाटतं. शक्ती वाढेल. आणि हे दोघं जण जर एकत्र आले तर ते सत्तेत समजा आले तर नेमकं काय होईल भुजबळ साहेब? कारण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहात, काँग्रेस आहे, भाजप आहे, या सगळ्या पक्षांना कुठेतरी ही भीती आहे की जर हे दोघं नेते आणि हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर आपल्या अस्तित्वाला कुठेतरी धोका पोहोचू शकतो. माझ्यासारख्याला ज्यावेळेला तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा मी तुम्हाला एकच सांगतो, आमचं काय होईल, आमच्या पक्षाचं काय होईल याची चिंता करण्याचं काही कारण नाही. आमची जी आहे आमच्या शुभेच्छा ह्याच आहेत की या दोन भावाने एकत्र यावं आणि मजबूतीनं जे आहे शक्ती उभी करावी. काय व्हायचं ते होईल आमचं, त्याच्याबद्दल चिंता करायचं काही कारण नाही. आम्ही येऊ, पडू, लढू, परत उभे राहू, परत जे काय व्हायचं राजकारणामध्ये हे अपेक्षित आहे सगळं. बरोबर. पण या दोन भावांच्या बद्दल आज महाराष्ट्रामध्ये जी जनता जी अपेक्षा करते, आमच्यासारखे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जे आहेत ठाकरे कुटुंबीय ते अपेक्षा करतात. मला असं वाटतं की ते अपेक्षा एक दिवशी त्यांनी पूर्ण करायला हवी. तुम्ही असं म्हणताय की आमच्या खूप अपेक्षा आहेत या दोघा भावांकडून. भुजबळ साहेब, तुम्ही आता भाजपला पाठिंबा दिलेला आहे, स्थिर सरकारसाठी पाठिंबा दिलाय असं तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सांगताय. जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही पाठिंबा देऊ शकतं? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मी छगन भुजबळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक कार्यकर्ता, एक आमदार, एक नेता आहे. बरोबर. पार्टी फार मोठी आहे. त्या पार्टीच्या वतीने मी काय उत्तर देऊ? मी आतापर्यंत तुम्हाला जी उत्तरं दिलेली आहेत ही छगन भुजबळ या नात्यानं दिलेली आहे, हे समजून घ्या. बरोबर आहे. छगन भुजबळ या नात्यानं तुम्ही एवढ्या अपेक्षा व्यक्त करताय, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाला कन्व्हिन्स कराल का या दोन भावांसाठी? जर तरला काही अर्थ नाही. पहिल्यांदा दोन भावांनी एकत्र येऊन ताकद वाढवावी, मग आम्हाला कन्व्हिन्स करण्याची गरज आहे की नाही हे त्यावेळेला गरज पडेल. कदाचित काही दोघा भावांची ताकदच एवढी वाढेल की कुणाच्या ज्या आहे मदतीची गरज सुद्धा पडणार नाही. मग काय करा? या सगळ्या गोष्टी सोडा, फार पुढच्या गोष्टी अगोदर दोन भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करूया. तुम्ही सुद्धा जर त्यांच्यावर प्रेम करणारे असाल तर तेवढंच बोला. हे झालं तर हे होईल, हे झालं तर हे होईल. आता राजकारणाच्या गोष्टी आपण आहे काढू नका. राजकारणाच्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूया. काय होईल ते हे सगळं बाजूला ठेवा. दोन्ही भावांनी जे आहे एकत्रित यावं, कुटुंब एकत्र व्हावं. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना सुद्धा अतिशय आनंद वाटेल आजचं चित्र त्यांनी जे पाहिलं असेल तर. परंतु काम ते जर एकत्रित जर आले तर परमानंद त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांग. बाळासाहेबांच्या स्मृतीसाठी हे दोघं एकत्र आलेले आहेत. याआधी आपण बघितलं की तुम्ही, नारायण राणे यासारखे नेते शिवसेनेमध्ये होते. जरी तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेलात तरी बाळासाहेबांना तुम्ही अजिबात विसरला नाहीत. बाळासाहेबांवरचं प्रेम तुमचं अजूनही कायम आहे. म्हणूनच या दोघांना एकत्र बघून आता बाळासाहेबांची कोणती आठवण तुमच्या मनात आहे? 25 वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. काही एक आठवणी असतील का? अनेक आठवणी आहेत. अनेक
अडचणीच्या काळातल्या, सुखाच्या काळातल्या, जिंकल्यानंतर, हरल्यानंतर अनेक आठवणी. पण तुम्हाला एक सांगतो, बाळासाहेब सुद्धा, मी ज्यावेळेला 1985 सालामध्ये शिवसेनेने अनेक विधानसभेच्या जागा लढवल्या आणि मी केवळ एकटा निवडून आलो आमदार म्हणून आणि सगळे नाराज झालेले. पण बाळासाहेबांनी जेव्हा सगळ्यांना सगळे भेटायला आले, त्यांनी त्याचे जे काही काळजी करायचं कारण नाही, पडलो तर पडलो, परत आपण काम करूया. म्हणजे सगळ्यांना वाईट वाटत होतं, दुःख होत होतं, पण बाळासाहेबांकडे जो आत्मविश्वास अतिशय दांडगा होता आणि त्यांनी परत सांगितलं की काळजी करू नका, एक दिवस मी या महाराष्ट्राच्या मंत्रालयात भगवा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणारच. हा जो दुर्दम्य जो आत्मविश्वास जो आहे ते पाहून जे आहे, मग सगळे जे आहेत नेते जे आहेत किंवा आमदार जे आहेत किंवा आमदारकीला उभे राहिलेले उमेदवार जे आहेत परत एकदा कामाला लागायचे. ते कधी नाउमेद होताना मी पाहिले नाही बाळासाहेबांना, किंवा बाळासाहेब कधी कुणाला घाबरलेत असं मला कधी जाणवलेलं नाही या लढाईमध्ये. नाही तर आम्ही पडल्यानंतर ताबडतोब नाउमेद होतो, घरी बसतो, अजिबात नाही. बाळासाहेब आणखीन जोमानं जे आहेत बाहेर पडायचे. अशा सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण ठीक आहे, आजची ती वेळ नाही, तरी बोलेन मी त्यावर. बरोबर आहे. छगन भुजबळजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय मनमोकळेपणानं बोललात आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगितल्यात.